नांदेड जिल्ह्यातील बौद्धभूमी परिसर असलेल्या खुरगाव येथून महाधम्मध्वज यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ती महाधम्मध्वज यात्रा ही आता नांदेड येथील प्रमुख शहरातून रॅली काढून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या ठिकाणी रॅलीचं विसर्जन झालेलं आहे। या रॅली निमित्तानं काही पाणीपुरी असेल केळी वाटपाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते बौद्ध उपासक आहेत। त्यांनी या बौद्ध उपासक महिला भगिनींना केळी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता। मला सांगा काय कार्यक्रम होता आणि काय तुम्ही कशा पद्धतीने हे वाटप? नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथील आणि आमचे पंच पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदूत रॅलीचं नियोजन केलं होतं। त्यांनी सकाळी 6 वाजता तिथून खुरगाव येथून आले तर आता नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी त्यांनी विसर्जन केलं आहे। तरी या रॅलीसाठी आलेले सर्व बौद्ध अनुयायी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित झाले। त्याकरिता आम्ही नांदेड येथील माझे बंधू रमेश बोले, माझे मामा भीमराव खाडे, आबा सावळे, माझे सहकारी गौतमी दोने सर, न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष हिंगोली, आम्ही सर्व लोकांनी एक उपक्रम राबवला। त्या उपक्रमामध्ये केळी आणि पाणी वाटपचा कार्यक्रम ठेवला होता। पंच पयाबोधी यांच्या नेतृत्वाखाली आज खुरगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड या ठिकाणी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका नांदेड जिल्ह्यातील वसमत तालुका हिंगोली परिसर जिल्ह्यातील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या धम्मध्वज रॅलीमध्ये असंख्य बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होते आणि या अनुषंगाने आमचे प्रिय मित्र बाळासाहेब गोडबोले यांच्या वतीनं पाणी वाटपाचा आणि फळ वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये ठेवण्यात आला होता। तरी त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटला आहे। मी आपल्या सर्व युवकांना सर्व उपासकांना हीच विनंती करतो की आपली धम्म चळवळ ही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला नेहमी आपलं या समाविष्ट होऊन पयाबोधी बंतेजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकजुटीने एक दिलाने सर्वांनी आपण काम केलं पाहिजे। लहान बंधू भाऊभाऊ गोडबोले सामाजिक कार्यकर्ते पंचशील नगर हे या धम्मध्वज रॅली निमित्त या ठिकाणी दरवर्षी गेल्या कित्येक वर्षापासून फळ वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी पाणी वाटप आणि फळे वाटपचा कार्यक्रम करण्यात आला। सकाळी खुरगाव या ठिकाणी लावून म्हणते पयाबोधी यांच्या नेतृत्वाखाली जी धम्म रॅली निघाली त्या रॅलीमध्ये बौद्ध उपासक उपासिका लहान बालक बालिके यांनी पायी या ठिकाणपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आले। त्यांच्यासाठी एक अल्प उपहार म्हणून एक समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत म्हणून आम्ही हा नित्य दरवर्षी हा कार्यक्रम ठेवतो। धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी या ठिकाणी जे काही भीम अनुयायी आले होते, धम्म अनुयायीच्या महिला भगिनी आल्या होत्या आणि या महिला भगिनींना एक अल्पहार म्हणून या ठिकाणी पाणी वाटप आणि केळी इतर काही खाद्यपदार्थ या ठिकाणी महिला भगिनींना वाटप करण्यात आले। भगंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही जी आहे ते खुरगाव निघालेली रॅली आहे आणि आता ही रॅली या ठिकाणी संपन्न झालेली आहे। त्यामुळे जास्तीत हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला बांधवांनी या धम्मपद यात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता। नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेतरी धम्म चळवळ ही भगंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतिमान झाल्याचं चित्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये दिसत आहे।